मित्रांनो, आता येणारी 15 ऑगस्टची जी ग्रामसभा आहे त्या ग्रामसभेमध्ये शासनाने अतिशय पारदर्शक व अतिशय लोकांसाठी उपयुक्त असा एक निर्णय काढलेला आहे। आता काय निर्णय घेतलेला आहे तर मित्रांनो, तुमच्या ग्रामसभेमध्ये तुमच्या यादीचे म्हणजेच घरकुल यादी जी असते तर त्या घरकुल यादीचे वाचन केले जाणार आहे। आता 2024 ची जी घरकुल यादी होती तर त्यामध्ये लोकांच्या तक्रारी येत होत्या की आमची नावे वगळली गेलेली आहेत किंवा आमचे नाव त्यामध्ये आलेले नाही, यादीमध्ये आमचा सर्वेमध्ये नाव घेतलेलं नाही किंवा बऱ्याचशा अडचणी लोकांच्या होत्या। तर यामध्ये स्पष्टता काय होणार आहे तर जे लोक पात्र आहेत आणि जे लोक अपात्र आहेत किंवा जे लोक राहिलेले आहेत घरकुलपासून वंचित राहिलेले आहेत प्रधानमंत्री आवास योजनेच्या, तर त्यांची नावे यामध्ये वाचली जाणार आहेत। आता समजून चला की तुमचं जर का नाव पात्र यादीमध्ये आहे परंतु अपात्र यादीमध्ये सुद्धा आहे तर तुम्हाला हे संपूर्ण गणित उलगडणार आहे। म्हणजेच मित्रांनो, तुमचं जर का पात्र यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला 100% घरकुल मिळणार आहे, परंतु जर का अपात्र यादीमध्ये नाव असेल तरी सुद्धा तुम्हाला घरकुल मिळवण्यासाठी ही ग्रामसभा अतिशय उपयुक्त अशी ठरणार आहे। तुमचे नाव तुमच्या घरकुल यादीतून काढले गेलेले असेल किंवा गायब झालं असेल किंवा पुढाऱ्यांची तुमच्यावरती काय चाल केलेली असेल तर मित्रांनो, तुम्ही तुमचे नाव परत तुमच्या यादीमध्ये आणू शकता। म्हणजेच घरकुलची प्रधानमंत्री आवास योजनेची जी यादी असते तर त्या यादीमध्ये तुमचे घरकुलचे नाव आणून तुम्ही घरकुल मिळवू शकता। आता मित्रांनो, ही पद्धत काय आहे किंवा बोगस नावं जी आहेत तर ती बोगस नावं लागलेली असतील तर ती तुम्हाला माहिती आहेत, पण बोगस नावं काढायची कशी ही संपूर्ण माहिती तुम्हाला सांगतो। म्हणजे श्रीमंतांची नावं लागलेली आहेत आणि गरिबांची नावं लागलेली नाहीत अशी जर का भानगड तुमच्या गावामध्ये झालेली असेल तर येणारी 15 ऑगस्टची ग्रामसभा अतिशय महत्त्वपूर्ण होणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल। आता पहिला मुद्दा असा की जे खरोखर पात्र लाभार्थी आहेत त्यांना घरकुल न मिळता इतर लोकांना मिळते, म्हणजेच अगोदरच ज्यांच्याकडे गाडी बंगला आहे त्यांना घरकुल मिळते। तर या ग्रामसभेतून तुम्ही अशा लोकांची नावे जी आहेत ती गाळू शकता, म्हणजेच तिथे हरकत घेऊ शकता। ही हरकत घेतल्यानंतर ना जे खरंच गरीब आणि गरजू लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंतच घरकुल पोचेल आणि श्रीमंत लाभार्थी जे आहेत तर त्यांची नावे या यादीतून कट होणार आहेत। दुसरा मुद्दा असा की तुम्ही जर का खरोखर गरजू आहात, गरीब आहात, तुमच्याकडे राहण्यासाठी घर नाही किंवा पक्के घर नाही आणि जर का तुमचे पात्र यादीमध्ये नाव नाही तर तुम्हाला काय करायचं आहे तर या 15 ऑगस्टच्या ग्रामसभेमध्ये तुम्हाला तुमचे अधिकार मांडण्याचा म्हणजेच तुमचे नाव घरकुलच्या यादीमध्ये घेण्याचा सुद्धा अधिकार ग्रामसभेने दिलेला आहे। तिसरा मुद्दा असा आहे की तुमच्या ग्रामसभेमध्ये जे काही निर्णय होतील तर ते निर्णय ग्रामसभेमधून ऑनलाईन करण्याचे आदेश दिलेले आहेत। म्हणजे ग्रामसेवकांना ग्रामसभा जी होणार आहे त्याची संपूर्ण घरकुलची यादी जी आहे ती आवाज सॉफ्ट या सॉफ्टवेअरवरती ऑनलाईन करण्याची सुद्धा सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये जर का पात्र लाभार्थी जर असतील त्यांना राजकीयदृष्ट्या ज्यावेळेस अपात्र ठरवण्यात येतं त्यावेळेस राजकारणी लोकांचा दबाव राहतो, तर ही भानगड जी आहे ती संपूर्णपणे मिटणार आहे, म्हणजे राजकारण्यांचा काही विषय राहणार नाही। मित्रांनो, म्हणूनच क्लिक मराठीच्या प्रेक्षकांना माझी एक विनंती आहे की तुम्ही तुमच्या ग्रामसभेला 100% उपस्थिती दाखवायची आहे आणि तुमच्या गावचा विकास जो आहे तो तुमच्या हातातच आहे हे सिद्ध करून दाखवायचं आहे। यामध्ये कोणतेही गैरप्रकार होणार नाहीत याची जबाबदारी तुम्ही स्वतः घेतली पाहिजे। मित्रांनो, अशाच पद्धतीचे ग्रामसभेचे भरपूर व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आहेत। त्याच पद्धतीने तुम्हाला या व्हिडिओमध्ये कोणतीही समस्या असल्यास किंवा तुमचे ग्रामसभेसंदर्भात जे कोणते प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, त्याचे उत्तर देण्याचा 100% आम्ही प्रयत्न करू। मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।